हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि सगळ्यांच्या घरी मस्त अशी दसऱ्याची सफाई चालू असेल. चला, आजच्या दिवसात तर मी काही ब्रेक घेतलेला आहे आणि का ते पुढे तुम्हाला सांगते, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. सकाळी सकाळी ना मुलांचा टिफिन हा आलू पराठ्यापासून चालू झाला. बरेच दिवस झाले आलू पराठा केलेला नव्हता आणि भाजीलाही काही नव्हतं. म्हटलं चला नाश्ता पण होईल आणि आलू पराठा टिफिनलाही देणं होईल. आणि हो, सकाळी आज मस्त कडक ऊन पडलं होतं, त्यामुळे म्हटलं चला बाकीची कामं सगळी बाजूला ठेवूया आणि त्याआधी ना हे जी कामं आपल्याला करायची आहे ती करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं काम होतं मला ते कपडे सुकवणं. भरपूर कपडे होते घरामध्ये वाळत घातलेले, पण ते ओलसर होते, त्यामुळे मग एक तासांसाठी मी कपडे वाळवून आज सुकवले आणि माझा वेळ बराच त्यामध्ये गेला, म्हणजे 2 ते 3 तास. आणि मग त्यावरती कपड्यांचं सुकवण्याचं काम करता करता मी सोबतीला बरीच कामं केली, तीही तुम्हाला व्हिडिओत दिसणारच आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला म्हटलं होतं की एक काम माझं राहिलेलं आहे आणि ते काम म्हणजे दळणाचं. काल तर मला वेळ मिळाला नव्हता, म्हणून मी आज सकाळीच दळण करायला घेतलं. मुलं गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर मी दळण करायला बसले. त्याआधी ज्वारीही उन्हामध्ये ठेवली. सध्या आमच्याकडे ज्वारीही खाल्ली जाते भरपूर प्रमाणात, त्यामुळे ज्वारीचं दळण तर असतंच. ज्वारी उन्हामध्ये ठेवल्यामुळे ना ज्वारीची भाकरी छान येते, म्हणजे पीठ छान येतं असं म्हणतात, म्हणून मी ती उन्हात ठेवली आणि इकडे बाजूला दळण करायला घेतलं. आता दळण करायला अजिबात न आवडणारं माझं हे काम आहे, पण ते कितीही काही केलं तरी आपल्याशिवाय कोणी करू शकत नाही, त्यामुळे मी इथे बसलेच. कधी कधी ना मला खूप जास्त कंटाळा येतो एखाद्या गोष्टीचा, पण काहीच पर्याय नसतो आणि ते आपल्याला आज ना उद्या आपल्याला करावंच लागतं. कालचं काम मी आजवर ढकललं, पण आज तर मला ते कंपल्सरी करणंच होतं, कारण की आता पीठ माझ्याकडनं संपलेलं होतं. सो चला इथे दळण करायला घेते. लग्नाआधी कधीही न केलेली गोष्ट इथे नाकमुरडता करावीच लागते. पण आहे ना, लग्नानंतर पण मी बरेच वर्ष दळण वगैरे या काहीही गोष्टी केल्या नाही. आई होत्या ना, आई सगळं काही करून घ्यायच्या. भाज्या निवडणं असो, दळण करणं असो, बाजारातनं काही आणणं असो, पण त्यांच्यानंतर या गोष्टी आपोआप माझ्या अंगावरती येऊन पडल्या आणि या मी करायला लागले. असो, आता इतकं सगळं करता करता कपडेही छान सुकत होते, त्यामुळे प्रकारे माझं मन आज खुश होतं की चला काहीतरी होतं आहे ना. कारण की काय होतं आहे की आपल्याला इतकं काही कामं करायची आहे, दसऱ्याची क्लिनिंग आहे वगैरे, पण पावसामुळे आपण सगळेच थांबलेलो आहोत. बरेच जण तर करताय, मी पण करते, पण उन्हामध्ये जी कामं करण्याची मजा असते ना, ती मजा अशी येत नाही. चला आता इथे कपडे सुकले होते म्हणून मी ते काढून घेतले, पण बाजूला मशीन पण लावलेलं होतं. मग त्यामध्ये बेडशीट असो, चादर असो, उशांचे पिलो कवर असो, अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सुचतात आणि ते ऊन पडलं की आपोआप आपल्याला करावंच वाटतं. सो चला तेच काम इथे करून घेतलं. आता इतक्या वेळ इतके कपडे सुकवले म्हटल्यावरती हा कॉट संपूर्ण कपड्यांनीच भरून गेला होता. आता ते सुकवले, त्यामुळे ते त्यांच्या जागच्या जागी जाणंही तितकंच गरजेचं होतं. काय माहिती हा कपड्यांचा पसारा किती दिवस असाच राहणार आहे. ऊन पडत असले की रोजच्या रोज कपडे जातात, त्यामुळे पसारा होत नाही. पण चला, निसर्गाच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही, म्हणून म्हटलं आता ना दळण तर झालेलं होतं, पण त्याआधी ना हे सगळं करून घेऊया. आणि हो, आता बेडरूम बऱ्यापैकी मोकळा वाटतोय आणि त्यामुळे काम करायलाही तिथे मजा येत आहे. कधी कधी वाटतं ना की चला सगळं निवांत होऊ द्या. कितीही कामाचं प्रेशर असलं की एखाद्या दिवशी अजिबातच मन होत नाही काम करायला, आणि आज माझं तसंच झालेलं आहे. थोड्या वेळ उन्हात काय बसले, काम काय थोडंसं केलं, पण पुढे नंतर कामाची इच्छाच माझी संपली होती. म्हणून म्हटलं चला आज पुढचा व्हिडिओ जो काही आहे ना, ते असं ठरवून न करता जे काही रँडमली होत आहे माझ्याच्याने तेच करणार होते. म्हणून मग इथे कपडे वगैरे ठेवून घेते आणि बाकीचं जे काही डेली होतं, मला दळण टाकायला जायचं होतं, त्याचनंतर शिवांशला आणायचं, नंतरचं जेवण, या अशाच छोट्या मोठ्या गोष्टी आज करायच्या होत्या. त्यामुळे आज तर कामाचाही कंटाळा आला आणि व्हिडिओचाही कंटाळा आला. शेवटी काय ना, आपण माणूस आहोत, रोज रोज त्याच गोष्टी करून कंटाळा येतो. चला आता कपडे झाले होते, पण त्याआधी खाली जायच्या आधी म्हटलं चला बेडरूमही झाडून घेऊया, फरशी क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर मग दळण टाकायला जायचं होतंच.
पुढे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती तुम्ही नक्की बघा. शिवांशचा तो आहे ना, तो त्याच्या स्कूलमधली गोष्ट सांगतोय आणि त्यावरनं मी तुम्हाला सांगते की मुलांचं ऑब्झर्वेशन किती बारीक असतं ते. म्हणजे ती आहे बालवाडी आणि बालवाडीमध्ये वेट करतात, हाईट मोजतात, या सगळ्या गोष्टी करतात. आणि वेट करताना मुलांना जसं पकडून तिथे उभं करतात किंवा हाईट मोजताना तो सगळं बरोबर त्या गोष्टी म्हणजे ॲक्शन करून दाखवत होता. त्यांचं म्हणजे डोकं कसं दाबतात आणि त्यानंतर असं मुलांना गालाला पकडतात आणि त्यांची हाईट मोजतात. आणि मला ते अक्षरशः म्हटलं, हा किती दिवस झाले आणि ती गोष्ट बघितलेली आहे आणि ही त्याला तशीच माहिती आहे. तर असं झालेलं होतं की तिथे ना त्यांचं जे हाईट मोजतात ना, ती स्केल असते आणि त्यावरती डोक्याला बरोबर एक लाईन येईल अशी वरतून पट्टी असते. तर मुलांनी ती तोडली आहे असं तो सांगत होता मला. आणि त्यावरनं ना तो सांगतो की मम्मा आपण असं असं, म्हणजे त्याला मी ना स्कूलला जायच्या आधी ना नेहमी असं वजन करायला, हाईट मोजण्यासाठी बालवाडीत बोलवत असतात आणि त्याला मी घेऊन जात होते. आणि त्याच्या त्या गोष्टी लक्षात असल्यामुळे ना मला खूप छान वाटलं की हां, मस्त असं म्हणजे आपले मुलं ना फक्त जातात येतात असं नाही, तर ते ऑब्झर्वेशन पण करतात आणि आल्यावरती घरी सांगतात पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलं काही सांगत असेल ना तर त्यांना अजिबात इग्नोर करायचं नाही, कितीही काम असलं तरी. कारण की त्यांना ज्यावेळेस मुलं घरी सांगितलेलं त्यांचं ऐकतात ना, तेव्हाच ते मुलं आपल्याला बोलायलाही शिकतात. सो चला, तुम्ही नक्की बघा. कसलं मशीन? वेट करायचं, हाईट मोजायचं का? असं कोण करतं? हाईट मोजतात ना त्या. आणि त्याने कसं काय तोडलं? अरे तुम्ही अभ्यास करायला जाता की असं टीचरला त्रास द्यायला जातात? तुला देतात का? तुझी हाईट किती मोजली का? का? टीचरला सांगायचं ना. आता उद्या सांगा टीचरला हाईट मोजायला. चला, जसं तुम्हाला बोलले की दिवसभरात मला काही इच्छा झाली नाही की पुढे काही काम करायची, त्यामुळे रोजचं काम संपवलं आणि मस्त आराम केला. पण संध्याकाळी मात्र जेवण तर बनवायचंच होतं, म्हणून साधं सिंपल अशी पनीर बिर्याणी बनवायला घेतली. आणि हां, हे मी घरी बनवलेलं पनीर आहे. तुम्हाला जर हवं असेल ना, नक्की मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा बनवून दाखवेल. आणि कसं आहे ना की मी दूध सध्या थोडंसं जास्त घेते तूप बनवण्यासाठी, पण प्रत्येक वेळेस तितकंच दूध संपेल असं नाही, त्यामुळे मी बऱ्याचदा पनीर बनवत असते. आणि पनीर विकत आणण्याचा प्रश्नच येत नाही. कधीतरी म्हणजे असं वाटतंय की पाहुणे वगैरे येणार आहे आणि आत्ता नाही आहे आपल्याकडे, त्यावेळेस मग आणते. चला, आता रेसिपी ही पण बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते, कारण की पनीर बिर्याणी मस्त अशी झालेली होती. सगळ्यात पहिले तर इथे मी मोहरीचंच तेल इथे वापरलं होतं. पनीर या ठिकाणी फ्राय करून घेतलं आणि बाजूला काढून ठेवलं. आणि पनीर बिर्याणी म्हटली की आता बऱ्याच प्रकारची असते, दम बिर्याणीमध्ये पण असते आणि नॉर्मल जी आहे, मी आता ही कुकरला डायरेक्ट लावते. सो ही बिर्याणी मात्र अप्रतिम झालेली होती. मग त्यामध्ये वेगळा भात शिजवा, वेगळे मसाले तयार करा, या सगळ्या गोष्टींची अजिबात गरज नाही. असो, पनीर काढून घेतलं, त्यातलं थोडंसं तेल कमी केलं आणि यामध्ये खडा मसाला, त्यानंतर लसूण आणि उभा कट केलेला कांदा या ठिकाणी घातलेला आहे. त्यानंतर घातलेला एक टोमॅटो आणि नंतर अर्धी शिमला मिरची पण या ठिकाणी घातली. यामध्ये तुम्ही गाजर असेल तर ती घालू शकतात, वाटाणा घालू शकतात, कारण की व्हेज बिर्याणी ही तयार होते आणि अगदी अप्रतिम लागते. आता बटाटा घालणं हे तुमच्या आवडीनिवडीवर आहे, पण आम्हाला आवडतो त्यामुळे मी इथे बटाटा पण घातला उभ्या स्लाइसमध्ये कट करून. सगळं काही छान परतवून घ्यायचं आहे. पनीर बाजूला ठेवलं आहे. पनीर अगदी लेट घालायचं आहे, कारण की जर आपण हे सगळं परतवताना पनीरचे तुकडे होऊ शकतात आणि आपल्याला ते करायचे नाही आहे, त्यामुळे ते लास्टला घालूया. आता या ठिकाणी मी मसाले काय काय घातले ते सांगते. सगळ्यात पहिले तर पनीर टिक्का मसाला, जो की सुहाणाचा मी नेहमी पनीरच्या भाजीला वापरते, तो घातलेला आहे. लाल तिखट, घरगुती थोडासा काळा मसाला, धना पावडर आणि हळद, इतकं सगळं घातलं आणि अप्रतिम या मसाल्याला चव आलेली होती. थोडंसं साखर पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. त्यानंतर धुतलेला तांदूळ या ठिकाणी घालायचा आहे. आता तांदूळ कुठलाही घेऊ शकता तुम्हाला जो हवा तो. त्यानंतर हा जे पनीरचे तुकडे आहे ते घालायचे, पण त्याआधी आपण हे सगळं काही एकजीव करून घेणार आहोत. पाणी नंतर घालायचं आणि
जे काही आपलं आहे ना तांदूळ तो छान या मसाल्यांमध्ये परतवायचा आहे. म्हणजे काय की तांदूळ छान परतवला की आपल्या म्हणजे जी काही बिर्याणी आहे ना तिला चवही अगदी छान येते. कुकरमध्ये झटपट करायची असेल ना तर ही रेसिपी खूप इझी आहे आणि म्हणजे वेगळं काहीतरी स्पेशल खाल्ल्याचं फील येत आहे. काम करायचा कंटाळा आला आहे तोही एकतर जातो आहे आणि छान असं जेवण केल्याचा घरच्यांनाही आनंद मिळतो आहे. आणि चला आता यामध्ये पनीर घालते आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकतात आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि मीडियम फ्लेमवरती छान असं शिजवायचं आहे. कुकरमध्ये लावायची असेल तर थोडंसं पाणी कमी घाला जेणेकरून खूप जास्त हा भात जो आहे पनीर बिर्याणी जी आहे ती चिकट होणार नाही. आता घाला यामध्ये चवीपुरतं मीठ. आता कोथिंबीर असती तर नक्की घाला, माझ्याकडे संपलेली होती त्यामुळे घातली नाही, पण अजिबात त्याची कमी जाणवलेली नाही आहे. खूप मस्त ही बिर्याणी झाली. मी इथे 3 शिट्ट्या परफेक्टमध्ये करून घेते. त्यानंतर त्याची वाफ पूर्णपणे जाईपर्यंत ठेवायचं आहे. बघू शकतात अगदी परफेक्ट अशी ही पनीर बिर्याणी इथे रेडी झाली आहे. तुम्हाला मधुर आणिज ब्लॉगचे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो पनीर बिर्याणी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. चला आता आम्ही जेवायला बसतो आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय.